नमस्कार शेतकरी मित्रांनो, कृषी मंत्री धनंजय मुंडे यांची पीक विम्याबाबत एक महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे। मित्रांनो, काय घोषणा आहे संपूर्ण आपण व्हिडिओमध्ये पाहणार, तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे। आणि आपल्या चॅनलवरती तुम्ही प्रथमच आला असाल तर लगेच आपल्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे। चला तर पाहूयात काय अपडेट आहे। शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासनाच्या माध्यमातून 1 रुपयात पीक विमा योजना सुरू करण्यात आली। यापूर्वी शेतकऱ्यांना पीक विमा भरण्यासाठी ठराविक रक्कम भरावी लागत होती, परंतु आता यात बदल करण्यात आलेला आहे। शासनाच्या माध्यमातून या योजनेअंतर्गत 1 रुपयात पीक विमा भरण्याचा निर्णय घेतलेला आहे। या योजनेअंतर्गत अनेक अशा अडचणी येत आहेत, त्या शेतकऱ्यांना सामोरे करावे लागत आहे, ज्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसानाची भरपाई रक्कमेवर मिळत नाही। या दरम्यान शेतकऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे। आणि याच दरम्यान राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी मंत्रालयात एक अतिशय महत्त्वाची आणि शेतकऱ्यांची हिताची माहिती दिली आहे। कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिलेल्या आदेशानुसार ज्या शेतकऱ्यांना आधार लिंक किंवा इतर कारणामुळे पीक विमा योजनेचा लाभ मिळत नाही, त्यांना ताबडतोब लाभ मिळावा यासाठी त्यांच्या गावातील ग्रामपंचायतीच्या बाहेर यादी लावण्याच्या सूचना त्यांना देण्यात आल्या आहे। हो शेतकरी मित्रांनो, आपल्या गावाच्या बाहेर ज्या शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ मिळत नाही त्यांची यादी लावण्यात येणार आहे। मित्रांनो, तर तुमच्या गावामध्ये जाऊन तुम्हाला यादी चेक करायची आहे की यादीमध्ये तुमचं नाव आलं आहे की नाही। या संदर्भात माननीय कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी बैठकीमध्ये माहिती दिली आहे। या समितीने वेगवेगळ्या सूचना देखील शेतकऱ्यांच्या हितासाठी सरकारने घेतलेल्या आहेत। मित्रांनो, कृषी मंत्री यांनी खूपच महत्त्वाची घोषणा केली आहे, यामुळे शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे। जे शेतकऱ्यांना आधार लिंक किंवा इतर कारणामुळे पीक विमा यादीमध्ये नाव दिसत नव्हते, त्यांचे नावे आता ग्रामपंचायतीच्या बाहेर लावण्यात येणार आहे। मित्रांनो, अशी होती अपडेट जर तुम्हाला आवडले असेल तर लगेच आपल्या व्हिडिओला लाईक करून घ्यायचं आहे। आणि जर तुम्हाला पीक विम्याची यादी जर डाउनलोड करता येत असेल, आपण त्यावर व्हिडिओसुद्धा बनवला आहे, तो सुद्धा तुम्ही चेक करू शकता। याची लिंक ही मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि वरती आय बटनमध्ये देईल। तर मित्रांनो, जर व्हिडिओ जर माहिती पूर्ण वाटला असेल तर लगेच आपल्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे, कारण की आपण अशीच माहितीपूर्ण व्हिडिओ घेऊन असतो। चला तर शेतकरी मित्रांनो, भेटूयात पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद शेतकरी मित्रांनो। जय शिवराज, जय महाराष्ट्र मित्रांनो।